कम्फर्ट फूड खायचं असेल तर गरमागरम भात आणि या साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या राजमा मसाल्याची रेसिपी एकदा नक्की करून पहा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहोत सर्वांची आवडती पौष्टिक आणि चविष्ट अशी राजमा मसाला रेसिपी। इथे मी 200 ग्राम राजमा घेतला। हा राजमा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। तो छान असा भिजलाय आणि फुलला देखील आहे। आता आपण त्याला प्रेशर कुकरमध्ये प्रेशर कुक करून घेऊया। एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे राजमा आणि मग त्याला प्रेशर कुकरमध्ये टाकायचं आहे। आता त्याच्यासोबतच आपल्याला काही खडे गरम मसाले टाकायचे आहेत, ज्याच्यामध्ये मी 4-5 काळी मिरी, 2 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या आणि 2 तमालपत्राची पानं टाकलीत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तांब्या भरून पाणी ओतायचं आहे आणि त्याला प्रेशर कुक करून घ्यायचं आहे 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये। झाकण बंद करूया आणि आता आपण कुकर गॅसवर ठेवूया। गॅस चालू करूया आणि आता 4 ते 5 शिट्ट्या होऊ दे। राजमा मसाल्यामध्ये आपण कोणताही कांदा लसूण नाही वापरणार आहे, ज्याच्यासाठी आपण एक ग्रेव्ही करणार आहे टोमॅटोची। याच्यामध्ये मी 2 मोठे टोमॅटो, चांगले लालबुंद टोमॅटो घ्यायचे आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं। आता हे आपल्याला बारीक करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न ओतता आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाण्याची गरज नाही लागत आपल्याला टोमॅटो असल्यामुळे। 7 ते 8 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण याची हवा बघूया रिलीज करून आणि शिजलाय की नाही राजमा तो बघून घेऊया। राजमा छान असा शिजलाय। 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये राजमा चांगला शिजतो। जर अगदीच नाही शिजला, थोडा कच्चा वाटला तर पुन्हा 2-3 शिट्ट्या घ्यायच्या। आता आपण गॅसवरती कढई ठेवली, गॅस चालू करूया। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 चमचा तूप ओतूया। तूप चांगलं तापलं की आता याच्यात आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे। गरम तुपामध्ये जिरे चांगलं फुललं की याच्यामध्ये हिंग घालायचे, हळद पाव चमचा आणि 1 चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे रंगासाठी। ही जास्त तिखट नाहीये, ह्याच्याने छान असा रंग येतो राजमाला। 2 चमचा धणे पावडर टाकायची आहे। आता हे सुके मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। छान असे परतून घेतले की त्यांचा सुवास पण छान येतो आणि चवही उतरते। आता आपण जी प्युरी बनवली होती टोमॅटोची ती याच्यामध्ये टाकूया आणि छान अशी परतून घेऊया। टोमॅटोचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी आटेपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। आपण झाकण ठेवूया आणि छान असं त्याला 2-3 मिनिटासाठी शिजू देऊया। 2-3 मिनिटानंतर चांगलं त्याचं पाणी पण आटलंय, शिजले। आता आपण याच्यामध्ये शिजलेला राजमा टाकायचा आहे। हा थोडासा राजमा मी काढून ठेवला आहे, ज्याची आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची किंवा स्मॅशरनेही बारीक करून टाकलं तरी चालतं, म्हणजे त्याने राजमा मसाल्याला चांगली अशी घट्टपणा येतो, त्याचं टेक्स्चर खूप छान होतं। आता ही पेस्ट आपण टाकूया त्याच्यामध्ये आणि पुन्हा चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे। मी एकीकडे गरम पाणी सुद्धा करायला ठेवलंय, थंड पाणी नाही ओतायचं आहे, त्यामुळे गरमच पाणी ओतून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यातलं मी थोडं पाणी ओतलंय त्याच्यात। आता हे गरम पाणी केले ते त्याच्यात ओतून घेऊया आणि पुन्हा चांगलं मिक्स करून आता आपल्याला 5-6 मिनिटासाठी चांगलं शिजू द्यायचं आहे। राजमा आपला आधीच शिजलेला आहे, पण हे सगळे जे मसाले आपण टाकलेत ते आता चांगले मिक्स व्हायला म्हणून त्यात आपल्याला चांगली याला उकळी द्यायची आहे। छान असं उकळलं। आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी बारीक करून घालायची, आता हातावरती अशी चांगली चोळून घालायची आणि पुन्हा 1-2 मिनिटासाठी त्याला शिजू द्यायचं। व्यवस्थित असं मिक्स करूया। आता त्याच्यावरती चांगली बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे
छान असा राजमा आपला शिजला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. या पद्धतीने खूप छान असा त्याला टेक्स्चर, रंग मस्त अप्रतिम असा चवीचा बनतो हा राजमा. गरमागरम राजमा मसाला तयार आहे खाण्यासाठी. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन